प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर, प्रमुख हृदयरोग तज्ञ, हार्ट क्लिनिक, टीमवी कॉलनी, मुकुंदनगर जवळ, तसेच अल्फा डायग्नोस्टिक्स सेंटर, हिराबाग चौक, टिळक रोड, पुणे येथे काम बघतो. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी प्रोसिजर्स, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी वगैरे रुबी हॉल क्लिनिक, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल इथे करतो. मला गुणश्री प्राध्यापक कार्डिओलॉजी हा एक बहुमान महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेला आहे. बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल पुणे इथल्या कामाबद्दल. मुंबई विद्यापीठाचे डीएम हृदयरोगशास्त्र म्हणजेच डीएम कार्डिओलॉजी परीक्षेत पहिल्या सुवर्ण पदकाचा मी मानकरी आहे. सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य ही मालिका आजपासून चालू करतोय. याबद्दल थोडक्यात सांगतो. हृदयासंबंधी महत्वाची माहिती असलेले व्हिडिओ हेल्दी हार्ट हेल्दी लाईफ पुणे या यूट्यूब चॅनेलवर दर शुक्रवार दरम्यान अपलोड केले जातील. हे व्हिडिओ मराठी, इंग्रजी व हिंदीमध्ये असतील. या व्हिडिओची डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे. मला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवल्यास ही लिंक तुम्हाला पाठवून देईन. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9822061383. आपलं हृदय हा खरोखर एक फारच अद्वितीय असा एक अवयव आहे आपल्या शरीरातला. आपण आपल्या आईच्या पोटात असल्यापासून ते अगदी आपल्या शेवटापर्यंत आपलं हृदय कार्यरत असतं, आकुंचनवर प्रसरण पावत असतं. या हृदयाबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे हृदय हे स्वायत्त असतं, ऑटोनॉमस असतं. म्हणजे आपण हृदयाला सांगू शकत नाही की आता तू हालचाल करायचं थांबव. आपण असंही म्हणू शकत नाही की आता हालचाल चालू कर. हृदय हे आकुंचन प्रसरण हे होतच राहतं. आपल्या जन्मापासूनच्या आधीपासून सुरुवात करून अगदी आपल्या शेवटापर्यंत. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश शास्त्रज्ञ विल्यम हार्वे यांनी आपल्या शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे अचूक वर्णन केले. त्याने दाखवून दिले की हृदयातून रोहिणीमधून रक्त बाहेर पडून पूर्ण शरीरभर फिरते आणि शेवटी नीलांमधून परत हृदयाकडेच येते. विल्यम हार्वे यांनी आपल्या हृदयाला द सॉव्हरीन ऑफ द बॉडी म्हणजेच मानवी शरीराचा सार्वभौम असे संबोधले होते. या चित्रात दाखवले आहे निळ्या रंगातल्या या नीला ह्या पायातनं बघा वर येत आहेत. ह्या पोटामध्ये इन्फिरियर विना कावा नावाची रक्तवाहिनी इथे वर येते. छातीतनं मग ती हृदयाच्या उजव्या बाजूला रक्त आणून पोचवते. तसंच आपला मेंदू, मानेचा भाग, उजवा आणि डावा हात इथलं रक्त सुपिरियर विना कावा या निलेतनं हृदयाकडे येतं आणि नंतर हे रक्त उजव्या हृदयाकडनं फुफ्फुसांकडे ढकललं जातं. फुफ्फुसांमध्ये या रक्ताचे शुद्धीकरण होतं. निळं रक्तातला कार्बन डायऑक्साईड काढून टाकला जातो. ऑक्सिजन त्याच्यात मिसळला जातो आणि हे शुद्ध लालसर रक्त डाव्या बाजूला हृदयाच्या येतं आणि मग डाव्या बाजूतनं एओर्टा या महारोहिणीत ढकललं जातं. या चित्रात हे दाखवलेलं आहे. ही सुपिरियर विना कावा, इन्फिरियर विना कावा, राईट एट्रियम ह्या उजव्या बाजूच्या वरच्या कप्प्यात रक्त आणून देतात. तिथनं हे राईट वेंट्रिकल नावाच्या कप्प्यात खाली येतं, जे पल्मनरी आर्टरी या रक्तवाहिनी ढकललं जातं आणि डाव्या आणि उजव्या फुफ्फुसांकडे हे रक्त जाऊन पोचतं. फुफ्फुसांमध्ये रक्ताचं शुद्धीकरण झालं
की ह्या पल्मनरी व्हेन्स ज्या आहेत ह्याच्यातनं डाव्या बाजूला रक्त येतं आणि वरच्या कप्प्यातनं खालच्या कप्प्यात येऊन लेफ्ट व्हेंट्रिकल या खालच्या कप्प्याला म्हणतात. हा अत्यंत स्नायू ह्याचा बळकट असतो आणि हा आकुंचन पावल्यावर कप्पा हे रक्त एओर्टा या महारोहिणीत ढकललं जातं. प्रत्येक माणसाचं हृदय त्या माणसाच्या बंद मुठी एवढं असतं. म्हणजे लहान मुलाचं त्याच्या बंद मुठी एवढं आणि एखाद्या 100 किलोच्या माणसाचं हृदय त्याच्या मुठी एवढं असतं आणि त्याचे स्थान छातीच्या मध्यभागी आणि डावीकडे असते. आपलं हृदय हे आपल्या रिब केज म्हणजे आपल्या फासळ्या ज्या असतात त्याच्या आत असं हे हृदय असतं, त्याचं स्थान असतं आणि या फासळ्यांमुळे त्याला एक प्रकारची सुरक्षितता मिळते. हे मधले जे हाड आहे याला ब्रेस्ट बोन म्हणतात. ह्याच्या खाली आणि डाव्या बाजूला असं हृदयाचं स्थान असतं. हृदयाच्या डावीकडे डावं फुफ्फुस, उजवीकडे उजवं फुफ्फुस हे असतं. आपल्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला साधारण 60 ते 80 पडतात. शास्त्रीयदृष्ट्या 60 ते 100 हा आकडा ग्राह्य धरला जातो, पण साधारण जास्तीत जास्त लोकांमध्ये 60 ते 80 ठोके दर मिनिटाला पडतात. म्हणजेच आपले हृदय एका दिवसात 1,00,000 वेळा तर पूर्ण आयुष्यात साधारणपणे 3 अब्ज वेळा आकुंचन व प्रसरण पावते. एका दिवसात आपले हृदय 7,200 लिटर रक्त वेगवेगळ्या अवयवांना पोचवते. आता आपलं हृदय हे आकुंचन पावतेच का? त्याला आकुंचन पावायला प्रवृत्त कोण करतं? तर आपल्या शरीर रचनेमध्ये एक अद्भुत असा एक सायनोएट्रियल नोड ज्याला म्हणता येईल, असा हा इथे एक नोड असतो राईट एट्रियमच्या वरच्या भागात. इथनं हे 60 ते 80 इम्पल्सेस ज्याला म्हणता येईल, म्हणजे विद्युत प्रवाह हे निर्माण होतात दर मिनिटात. हा विद्युत प्रवाह इथे निर्माण झाला की या चॅनेल्स वेगवेगळ्या चॅनेल्समधनं उजव्या वरच्या कर्णिकेत आणि डाव्या कर्णिकेतून तो खाली येतो आणि मग एक एव्ही नोड नावाचं एक स्थान असतं जिथे तो परत थोडा वेळ तिथे थांबतो आणि मग हा जो करंट आहे, विद्युत प्रवाह आहे, हा बंडल ऑफ हिस आणि पर्किंजे फायबर्स ह्या अत्यंत ॲडव्हान्स अशा फायबर्समधनं हा खाली जवनिकांमध्ये जातो, व्हेंट्रिकल्समध्ये जातो. पहिल्यांदा कर्णिका आकुंचन पावतात, रक्त खाली ढकलतात आणि मग जवनिका नंतर आकुंचन पावतात आणि रक्त उजव्या जवनिकेतून पल्मनरी आर्टरीमधनं फुफ्फुसांकडे आणि डाव्या जवनिकेतून एओर्टा या महारोणीतनं पूर्ण शरीराला रक्त हे पोचवलं जातं. आता हा जो रक्तप्रवाह आहे, हा वन वे आहे. म्हणजे एकाच दिशेने रक्त हे वाहत असतं. हे तुम्हाला या चित्रात लक्षात येईल, की हे बघा इथे उजव्या बाजूला मायट्रल वाल्व आणि पल्मनरी सॉरी उजव्या बाजूला ट्रायकस्पिड वाल्व आणि पल्मनरी वाल्व हे 2 झडपा असतात आणि डाव्या बाजूला मायट्रल वाल्व आणि एओर्टिक वाल्व ह्या 2 झडपा असतात. तेव्हा ह्या झडपांमुळे रक्त उलटं फिरू शकत नाही. फक्त ते मागून पुढेच जाऊ शकतं. अशा पद्धतीने हे सर्क्युलेशन विल्यम हार्वे यांनी सांगितल्याप्रमाणे हे मागून पुढे रक्तप्रवाह चालू राहतो. हे सगळं एका ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे सांगितलेलं आहे. We'll start with the basics and examine how the human heart works. The heart is a muscle about the size of a clenched fist that is located under the rib cage and between the lungs. It is divided into a left side and a right side. Each side has two chambers. The upper chambers are called atria and the lower chambers are called ventricles. Blood flows from the atria to the ventricles through one-way valves. The atria and the ventricles work together as a team to pump blood through the heart.
The right atrium receives oxygen-depleted blood from the body and pushes it into the right ventricle, which pumps it out to the lungs. Oxygen-enriched blood is returned from the lungs to the left atrium, which pushes it into the left ventricle, where it is pumped back out to the body. After the body has used all of the oxygen in the blood returns to the heart and the cycle repeats. In a normal heart, this sequence occurs 60 to 100 times per minute. The heart's beating rhythms are driven by electrical impulses within the heart. In a normal heart rhythm, electrical signals originate in the heart's natural pacemaker, the sinoatrial node, also called the SA node. These electrical signals travel from the atria to the ventricles in a defined rhythmic pattern. The electrical signals pass through the atrioventricular or AV node. The AV node acts as a natural gatekeeper for the heart, through which all the heart's electrical signals normally pass. आज आपण आपल्या हृदयाबद्दलच्या मूलभूत गोष्टींचा आढावा घेतला आहे. हे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून आपण आता पुढे जाऊ शकू. पुढच्या अ, अ, भाषणांमध्ये ह्या आधी सांगितलेल्या गोष्टींचा रेफरन्स मला देता येईल. धन्यवाद. पुढील सत्रात जरूर भेटूया.